रॉयलचे कर्णधार अक्षय सावंत, तसेच या पटांगणामध्ये उभरत्या वेळीमध्ये जो खेळाडू उतरलेला आहे तो म्हणजे संदेश, उत्कृष्ट फलंदाज, डावखुरा फलंदाज, या पटांगणामध्ये अप्रतिम फलंदाजी करतो. ऑफसाईड असो, लेग साईड असो, उत्कृष्ट असे त्याकडे शॉट आहेत. खरोखर यंग मुलगा आहे. तसेच त्याच्यासमोर एक्सपिरियन्स सारखा कर्णधार अक्षय सावंत, आणि त्यासमोर या पटांगणामध्ये एक्सपिरियन्स गोलंदाज अभिषेक जयस्वाल. मॅचला सुरुवात होत आहे. अभिषेक यांना सामोर जातील ते अक्षय सावंत. मॅचला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू टाकत आहे अभिषेक जयस्वाल. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये, पहिलाच रन बाईच्या स्वरूपामध्ये. उत्कृष्ट. आता डावकुरा फलंदाज, या पटांगणामधला उत्कृष्ट षटकेबाज फलंदाज संदेश कानाडे. अभिषेकांना सामोर जातील ते संदेश. ऑफसाईड असो, लेग साईड असो, उत्कृष्ट अशी फलंदाजी करणारा हा खेळाडू, उभरता खेळाडू या पटांगणामधला. अभिषेकांना सामोर जातील ते संदेश. दोन चेंडू दोन धावा. दोन चेंडू दोन धावा. अभिषेक सामोर जातील ते अक्षय सावंत. उत्कृष्टाची फलंदाजी करत आपल्या संघासाठी. बघूया. आणि हा अवंतरित धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. वाईट नाहीये, डॉट बॉल. तीन चेंडू दोन धावा. तीन चेंडू दोन धावा वरील रॉयल्सच्या संघाची. वेल बोल्ड. चार चेंडू दोन धावा. उत्कृष्ट गोलंदाजी अभिषेक जयस्वाल. चार चेंडू दोन धावा. बिनीनी या चेंडूवरती जर विकेट काढली झाला. पाच चेंडू तीन धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करते आपल्या संघासाठी अभिषेक जयस्वाल. अभिषेकांना सामोरं जातील ते संदेश. पाच चेंडूत आतापर्यंत तीन धावा दिलेल्या आहेत. अभिषेक यांनी उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहेत. वेल बोल्ड अभिषेक. पहिल्या षटका आधी धावसंख्या आली ती 4 वरील रॉयल्सच्या संघाची.
सामना सुरू करा. अंकित यांना सामोरं जातील ते संदेश. पहिल्या चेंडूत चौकार. या सामन्याची आणि आजच्या दिवसाची चौकारने सुरू आहे. डीजे, तुम्हाला विनंती आहे की मराठी गाणी लावायची आहेत. अंकितांना सामोरे पुन्हा एकदा संदेश. आणि हे झेल बाद झालेले आहेत. संदेश कमबॅक केलेला आहे अंकित. आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. वर्ली टायगरचे मालक आलेले आहेत. साई यांचे विश्वमित्र क्रीडा मंडळ सदस्य ऋणी आहे. पुढील खेळाडू आलेला आहे तो प्रथमेश. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. बघूया, लांब लांब फटके मारण्याची क्षमता आहे त्या खेळाडूमध्ये. असा हा वर्लीचा खेळाडू प्रथमेश. अंकितांना सामोर जातील ते प्रथमेश. अंकितांना सामोर जातील प्रथमेश उर्फ बाबू. अंकित पुन्हा प्रथमेश यांना. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी अंकित यादव. वेल बोल्ड. तीन चेंडूत 4 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. एक गडी बाद केलेला आहे अंकित यादव यांनी. यांना सामोरं दिले पुन्हा एकदा प्रथमेश. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या ठेवते प्रथमेश उर्फ बाबू. आणि हा बॅटची कडा घेऊन थर्ड मॅचच्या दिशेने 4 धावा. चौकार.
वेल बोल्ड. कमबॅक केलं आहे पुन्हा एकदा अंकित यांनी. धावसंख्या झाली ती 12. 2 षटकाखेरीस शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 12. सुंदर गोलंदाजी करत आहे वर्ली टायगर्स या संघाचे गोलंदाज. अंकितांना सामोरे पुन्हा एकदा प्रथमेश. आणि हा त्रिफळाचीत झालेला आहे. वेल बोल्ड. उत्कृष्ट गोलंदाजी. स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो रुपेश. चॅलेंजर ओव्हर घेऊन येतो रुपेश. बघूया चॅलेंजर ओव्हर कसे खेळणार ते अक्षय आणि सुजित. बारा. 2 षटकाची धावसंख्या झाली आहे वर्ली रॉयल्सच्या संघाची 12. 2 गडी बाद. चॅलेंजर ओव्हर आहे. बघूया चॅलेंजर ओव्हर कशी चॅलेंज करतात ते अक्षय सावंत आणि सुजित गुप्ता आपल्या संघासाठी. सामना सुरू करायचा आहे. रुपेश यांना सामोरे देईल अक्षय सावंत. सुंदर असे सामने या पटांगणामध्ये आपण पाहत आहोत. रुपेश यांना सामोरे देईल अक्षय सावंत. चॅलेंजरचा पहिला बॉल. हा पहिला बॉल लेग साईडला जाताना एक धाव पूर्ण. बघूया एकच धाव मिळते का. आणि दुसरी धाव चोरटी धाव काढलेली आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन. एका चेंडूत आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. मैदानामधील जे खेळाडू खेळत आहेत त्यांच्यापैकी कोणाची तरी बाईकची चावी इकडे सापडलेली आहे. जर कोणाची असेल तर त्यांनी व्यासपीठावर येऊन घेऊन जावी. आणि झेल बाद झालेले अक्षय सावंत. झेल बाद. दोन चेंडू 2 धावा आलेले आहेत. चॅलेंजर ओव्हरच्या या ओव्हरमध्ये 2 चेंडू 2 धावा. अजूनही 4 चेंडू 14 धावांची गरज.
ओ गचाचं क्षेत्ररक्षण अभिषेक शर्मा यांच्याकडनं, अभिषेक जयस्वाल यांच्याकडनं. 3 चेंडू 6 धावा आलेले आहेत. चार चेंडू 8 धावा आलेले आहेत. अजूनही 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. सॉरी 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. दोन चेंडूत 8 धावांची गरज. बघूया चॅलेंजर ओव्हर कोण बाजी मारत होते. आणि या शेवटच्या चेंडूमध्ये 6 धावा पाहिजे आहेत चॅलेंजर ओव्हरसाठी. 5 चेंडू 10 धावा आलेले आहेत. पाच चेंडू 10 धावा आलेले आहेत. शेवटच्या चेंडूमध्ये षटकार. बघूया षटकार मारतो का कुलदीप आपल्या संघासाठी. आणि हा षटकार, गुड शॉट. आणि ही चॅलेंजर ओव्हर सक्सेस झालेली आहे वर्ली रॉयल्सच्या संघाकडे. चॅलेंजर ओव्हर सक्सेस केलेली आहे आपल्या संघासाठी कुलदीप यांनी. तीन षटकाग्री धावसंख्येने वर्ली रॉयल्सच्या संघाची 36. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या काढतात ते सुजित आणि कुलदीप. बॉलर नेम्स अंकित. अंकित 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 यांना सामोरे जातील ते सुजित. अंकित यांना सामोरे जातील ते सुजित. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या पटांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सामन्यामध्येच आपल्याला हे सर्व खेळाडू पाहायला मिळतात. सुंदर असे सामने WPLचे. उत्कृष्ट गोलंदाजी. सुजित आणि कुलदीप यांना एक आनंदाची गोष्ट आहे. जर अंकित यांना या ओव्हरमध्ये 20 रन धावा काढल्यात तर तुम्हाला सिद्धेश गावण यांच्याकडनं दोघांना 500 रुपयाचा पारितोषिक आहे.
उत्कृष्ट झेल घेतलेली आहे साई यांनी. तीन मध्ये एकही रन न देता एक विकेट घेतलेली आहे अंकित यादव यांनी. धावसंख्या स्थिरावली ती 36 वरती. उत्कृष्ट झेल घेतलेली आहे अभिषेक जयस्वाल यांनी. 4 चेंडू 2 गडी बाद एकही रन नेता उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे तो अंकित यादव आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिरावली आहे ती 36 धावांवरती. चॅलेंजरवर सक्सेस करून सुद्धा स्कोर नाही येत आहे, परंतु अंकित यादव आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. खेळाडू पाठवायचे लवकर. धन्यवाद डीजे. प्रसाद पाटील रिवर्सचा बादशाह प्रसाद पाटील. अंकित यादव यांनी आपल्या या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेले आहेत, एकही रन न देता 2 गडी बाद केलेले आहेत. अंकित यांना सामोरे प्रसाद पाटील उर्फ डबल्या. अंकित समुद्रातील ते प्रसाद कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव पूर्ण. पाच चेंडू 1 धाव. 5 चेंडू 1 धाव दिलेली आहे. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 37. चौथ्या षटकाअखेरी शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 37. उत्कृष्ट गोलंदाजी वरली टायगर्स आपल्या संघासाठी करत आहेत. अंकिताने समुद्रातील ते कुलदीप. शेवटचा चेंडू शिल्लक आणि हा जेल बाद. एका षटकामध्ये 3 विकेट घेतलेले आहेत आणि एकच रन दिलेला आहे अंकित यादव यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. 4 षटकात धावसंख्या झाली ती 37.
त्यांना सामोरे जातील ते प्रसाद पाटील. उत्कृष्ट गोलंदाजी वरी टायगर संघ आपल्या संघासाठी करत आहेत. साई साई यांना सामोरे जातील ते प्रसाद. ओके, आपल्या संघासाठी किती धावसंख्या काढत आहेत ते प्रसाद पाटील. धावसंख्या झाली ती 37. उत्कृष्ट गोलंदाजी साई साई यांना सामोरे जातील ते पुन्हा प्रसाद पाटील. एका धावाचा समावेश मानावा लागेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 38. अजूनही शेवटच्या षटकाखेरीस 5 चेंडू शिल्लक. आणि जे खेळाडू आलेले आहेत ते विशाल भाटकर, जुने जाणते या मैदानामधले खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू. विशाल सर, आनंदाची गोष्ट आहे, प्रत्येक षटकाखेरीस तुम्हाला सिद्धेश गावण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. साई साई यांना सामोरे जातील ते विशाल भाटकर. एक धाव पुन्हा आणि उत्कृष्ट असा थ्रो. गुड थ्रो. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत विशाल भाटकर यांनी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 40. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकाखेरीस. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 41. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया या 3 चेंडूमध्ये किती धावा काढतात ते प्रसाद पाटील आपल्या संघासाठी. अरे झेल सुटलेली आहे. धावचे झालेले आहेत. धन्यवाद डीजे. पुढील खेळाडू राहुल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. उत्कृष्ट खेळाडू राहुल. बघूया आपल्या संघासाठी किती धावा काढतात त्या. धावसंख्या झाली ती 42. वर्ली चॅलेंजर विरुद्ध वर्ली स्ट्रायकर्स यांच्या दोन्ही कर्णधारांनी व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं नाणेफेकीचं कल होणार आहे. वर्ली चॅलेंजर विरुद्ध वर्ली स्ट्रायकर. वर्ली स्ट्रायकर्स विरुद्ध वर्ली चॅलेंजर यांच्या दोन्ही कर्णधारांनी व्यासपीठावर यायचं आहे. झेल सुटलेली आहे अंकित यादव यांच्याकडनं. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 43. शेवटचा चेंडू शिल्लक 43. वर्ली चॅलेंजर विरुद्ध वर्ली स्ट्रायकर्स कर्णधारांनी व्यासपीठावर यायचं आहे. नाणेफेकीचं कौल होणार आहे तुमचं. यानंतर होणारा सामना वर्ली चॅलेंजर विरुद्ध वर्ली स्ट्रायकर्स. सुंदर असा ऑफ साईडला मारलेला चौकार. 4 धावा.
धावसंख्या झाली ती 47. वरली चॅलेंजर विरुद्ध वरली स्ट्रायकर्स यांच्या कर्णधाराने व्यासपीठावर यायचंय. नाणेफेकीचा कौल होणार आहे तुमचं. वरली रॉयल्स यांनी 47 धावा केलेल्या आहेत. 48 धावांचं आव्हान दिलेलं आहे. आणि वरली टायगर्स यांच्याकडून साईप्रसाद मयेकर आणि रुपेश हे ओपनिंग जोडीला आलेले आहेत.
क्षेत्ररक्षण लावायचं आहे वरली रॉयल्स. स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येते विशाल भाटकर. यांना सामोर जातील ते साईप्रसाद मयेकर वरली टायगर्स यांचे कर्णधार. पहिला चेंडू षटकार मारलेला आहे साईप्रसाद मयेकर यांनी. पुन्हा एक रिव्हर्सच्या मार्गदर्शन मारलेला हा षटकार साईप्रसाद मयेकर यांनी उत्कृष्ट षटकार मारलेला आहे. विकेमचा गोलंदाज विकेमचा ज्यांना पूर्णतः माहीत असेल हा गोलंदाज कसा टाकतो त्यांना पूर्णतः माहिती असेल फलंदाज कसा खेळतो ते. पुन्हा हा चौकार. मला वाटतं कालच्या दिवसामध्ये रोहन भोसलेचा वादळ होता आणि आजच्या दिवसामध्ये साईप्रसाद मयेकरचा वादळ येणार आहे. हॅलो. वर्ली चॅलेंजर विरुद्ध वर्ली स्ट्रायकर्स कर्णधार व्यासपीठावर यायचं आहे. वर्ली चॅलेंजर विरुद्ध वर्ली स्ट्रायकर्स नाणेफेकीचा करणार आहे. कर्णधार राकेश पाटील आणि कुणाल गावन. झेल बाद झालेले आहेत. रुपेश
धावसंख्या झाली ती 17. दुसरं माईक घ्या. काय फलंदाजाचं नाव साई. सुरेंद्र. एका षटकाची धावसंख्या झाली 17. एक गडी बाद. हॅलो माईक चेक. अजूनही 4 षटकाखेरीस 31 धावांचं आव्हान आहे. 31 विजयासाठी. यानंतर होणारा सामना वळली स्ट्रायकर्स विरुद्ध वळली चॅलेंजर्स. या दोघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होत आहे. दोघांनाही करो किंवा मरो अशी स्थिती आहे. पुढील जर उपांत्य फेरीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर पहिल्यांदा हा सामना त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी व्हायचा आहे. नाणेफेकीचा कॉल वळली स्ट्रायकर्स या संघाने जिंकलेला आहे. हॅलो. एका षटकाची धावसंख्या झाली आहे ती वरली टायगर यांची 17 धावा. एक गडी बाद. स्वतःचा पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन तो अक्षय सावंत. अक्षयनं सामोर जातील साईप्रसाद मयेकर. अजूनही 24 चेंडूमध्ये 31 धावांची गरज विजयासाठी वरली टायगर्स या संघाला. 24 चेंडू 31. वरली स्ट्रायकर्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत आहेत अक्षय सावंत. अक्षयनं सामोर जातील ते साईप्रसाद मयेकर. वरली टायगर्स या संघाचे कर्णधार. सामना लवकर सुरू करायचा आहे. साई कृपा संघाचा जितू जिथे कुठे असेल त्वरित जरा व्यासपीठावरती यायचं आहे. साई कृपा संघाचा जितू जितेंद्र पाटील. शिवाजी महाराजांचा छावा. सुरेंद्रच्या बॅट मध्ये येतात 6 धावा. उत्कृष्ट षटकार मारला. फ्लिक शॉट. प्रीमियर लीग वर्ष 4. दरवर्षी आपल्याला हे कार्यकर्ते काही ना काही स्वरूपात मदत किंवा सहकार्य करत असतात. तरी ह्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यातलाच एक जितू जितेंद्र पाटील याला मी नम्र विनंती करतोय त्याने व्यासपीठावरती यायचं आहे. जितेंद्र पाटील.
सचिन पाटील, श्री सचिन पाटील यांना सुद्धा नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. जितेंद्र पाटील यांचबरोबरच सचिन पाटील, तुम्हाला सुद्धा नम्र विनंती आहे की तुम्ही सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. डीजे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते मंगेश वरसकर यांच्या हस्ते श्री सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात येईल. ज्या मंडळाला सहकार्य त्यांनी केलेलं आहे त्यासाठी मंडळ त्यांचे शतशः ऋणी आहे. श्रीफळ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करण्यात येईल. श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. असंच सहकार्य आमच्या मंडळाला करत राहा ही श्रींच्या चरणी प्रार्थना. तसेच पुन्हा एकदा मी श्रीयुत मंगेश वरसकर यांना नम्र विनंती करेन की त्यांनी जितेंद्र पाटील उर्फ जितू यांचं सुद्धा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. ज्या मंडळाला सहकार्य करतच असतात, VKMची टुर्नामेंट असो आणि यांचं सहकार्य नसेल असं होऊ शकत नाही. धन्यवाद. सचिन पाटील, जितू पाटील, मंडळ आभारी आहे. दोन षटका की धाव सांगितली ती 25. स्वतःचं पहिलं आणि संघाचं चॅलेंजर ओव्हर घेऊन येतो तो सुजित गुप्ता. धावसंख्या झाली ती 25. 18 चेंडू 23 धावांची गरज. 18 चेंडू तसेच 23 धावांची गरज. आमच्या मंडळाला टुर्नामेंट असो किंवा अजून कुठले मंडळाचे प्रोग्राम असो जे सहकार्य करत असतात, द वेडिंग टाईमचे संदेश यांचे सुद्धा आम्हाला सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे. द वेडिंग टाईमचा संदेश, वेडिंग टाइम्स संदेश याचं सुद्धा संदेश उर्फ बारक्या याचं सुद्धा श्रीफळ, शॉल चालू कर. अरे तुझी कॅप नाही रे, त्याची कॅप का.
ह्यानेच बनवलेला, कारण का हाच फोटोग्राफी करतो त्या मॉडेल्सची. अतिशय सुंदर असा हा फोटोग्राफर संदेश. पहिला चेंडू 4 धावा आलेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूत 12 धावांची गरज आहे चॅलेंजर रोडसाठी. यावंतरित धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. एका चेंडूत 5 धावा आलेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू 11 धावांची गरज चॅलेंजर रोडसाठी. वळी प्रीमियर लीगचं जे ऑक्शन झालेलं होतं ते आपल्या बाजूची आपल्या मैत्रीची वाडी लादीवाला चाळ यांच्या क्रीडांगणात आपण ऑक्शन केलेलं होतं. तरी त्यासाठी मी लादीवाला चाळचा रहिवासी श्रीयुत कुणाल गावंड याला नम्र विनंती करतोय, त्याने सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. 2 चेंडू 6 धावा आलेले आहेत. अजूनही 4 चेंडू 10 धावांची गरज या चॅलेंजर रोडसाठी. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी साईप्रसाद मयेकर. स्वतः कर्णधार ची खेळी खेळत आहे आपल्या संघासाठी. सुजितांना सामोर जातील ते साईप्रसाद मयेकर. 3 चेंडू 7 धावा झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूत 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू 9 धावांची गरज चॅलेंजर ओव्हरसाठी. तीन चेंडू 9 धावा. तीन चेंडू 9 धावांची गरज विजयासाठी चॅलेंजर ओव्हरसाठी. आता 2 चेंडूत 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावा. जरा थर्ड अंपर चेक करायचं आहे. कोणी घेतलेलं आहे सर? बॅट्समननी थ्रोचं हे घेतलेलं आहे. जरा चेक करा थर्ड अंपर. यानंतर होणारा सामना वळी स्ट्रायकर्स विरुद्ध वळी चॅलेंजर्स. दोन्ही संघांनी दोन्ही कर्णधारांना नम्र विनंती आहे की आपला संघ तयार ठेवायचा आहे. संघ तयार ठेवायचा आहे. लगेचच आपल्या सामन्याला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे. मंडळाकडे फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. 2 चेंडूत 8 धावांची गरज चॅलेंजर ओव्हरसाठी. 2 बॉल 8 धावा. प्रत्यक्ष कर्णधार समोर उभे आहेत फलंदाजीसाठी. दोन चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा.
2 चेंडू 8 धावांची गरज होती चॅलेंजरसाठी. आता 1 चेंडू 4 धावांची गरज. हे लक्षात घ्या. शेवटचं चेंडू 4 धावा चॅलेंजरवर. बघूया बाजी सुजित मारतो की साईप्रसाद मयेकर. 1 बॉल 4. आणि हा बाजी मारलेले सुजित गुप्ता यांनी. तीन षटका धाव संख्या झाली ती 32. अजूनही 12 चेंडू 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावांची गरज. बारा चेंडू 16 धावा. प्रतिनिधी 12वा पाठवायचा आहे. वर्ली टायगर्स रुपेश प्रतिनिधी 12वा पाठवायचा आहे. खेळाडूंमध्ये कोणीही आतमध्ये यायचं नाही. 12 चेंडू 16 धावांची गरज वर्ली टायगर्स या संघाला विजय होण्यासाठी. स्वतःचं दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतो अक्षय सावंत. 12 बॉल 16 धावा विजयासाठी वर्ली टायगर्स या संघाला. अजून विजयासाठी 11 चेंडू 15 धावांची गरज. 11 बॉल 15. स्ट्राईकला अक्षय आणि गोलंदाजीला सुद्धा अक्षय. तो गाणं आठवला, हम है सीधे साधे अक्षय अक्षय. हे दोन्हीही अक्षय. एक सावंत दोने, अक्षय दोने और अक्षय सावंत. दोन चेंडू 2 धावा आलेले आहेत. अजूनही 10 चेंडू 14 धावांची गरज. 10 चेंडू 14 धावा. आणि हा चौकार. 3 बॉल 6 धावा आलेले आहेत. नऊ चेंडू 10 धावांची गरज. 9 बॉल 10. आणि हा डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू टाकलेला अक्षयाने. 8 चेंडू 10 धावा. 8 चेंडू 10 धावा विजयासाठी वर्ली टायगर्स या संघाला.
7 चेंडू 9 धावा. 7 बॉल 9. अटीतटीचा सामना या पटांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चुरटीचा सामना वर्ली टायगर्स विरुद्ध वर्ली रॉयल्स. 7 बॉल 9 धावांची गरज वर्ली टायगर्स या संघाला विजयी होण्यासाठी. 7 चेंडू 9 धावा. अक्षरशः अटीतटीचा सामना. अक्षयने सामोरे दिले. अक्षय आणि हे 4 धावा. शेवटच्या षटकामागे 5 धावांची गरज विजयासाठी. सामना सुरू करायचा आहे. पंच सामना सुरू करा. जरा आपले ढग आपल्याला साथ देतील का माहिती नाही. कधी थंडावा तर कधी उन्हाळा. सहा चेंडू 5 धावांची गरज विजयासाठी वर्ली टायगर्स या संघाला. कर्णधार अजूनही खेळपट्टीवरती आहेत. आपला खेळ अति प्रमाणामध्ये आपला खेळ दाखवत आहे. या खेळाडूंना बघा कर्णधारशिप कशी करायची आणि कर्णधारची इनिंग कशी खेळायची. साई स्वतःच्या वैयक्तिक 30 धावावरती खेळत आहे. आणि बॉलर आहे कुलदीप. कुलदीप यांना सामोरे साई प्रसाद मयेकर. 6 चेंडू 5 धावा विजयासाठी. सुरुटीचा सामना सुरू आहे. बघूया 6 चेंडूत 5 धावा काढतात का साई का डिफेन्स करतात का कुलदीप. आणि पहिल्याच चेंडूत हा षटकार. क्या बात है साई, वेल प्लेड. टायगर्स या संघाने या 3 वर्षाचा वनवास संपवलेला आहे आणि विजयाच्या मार्गावर गेलेले आहेत वर्ली टायगर्स. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, धन्यवाद डीजे, या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पूर्ण या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 9 धावा आणि 5 गडी घेतलेला अंकित यादव यांनी व्यासपीठावर यायचा. अंकित यादव 2 षटकाखेरीस 9 रन देऊन 5 गडी बाद केलेले आहेत त्यांनी.
वरली स्ट्रायकर्स क्षेत्ररक्षण लावायचं आहे लवकर. अंकित यादव, जोरात टाळ्या होऊन द्या अंकितसाठी. 2 षटकामध्ये 5 धावा देऊन तर 9 धावा देऊन 5 विकेट काढलेले आहेत. अंकित यादव यांनी उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. धन्यवाद अंकित, वेल प्लेड, वेल बोल्ड, वेल बोल्ड. अंकित, आप जिसके हाथ से जो आप प्राइज ले रहे हो वो गेंदबाज बल्लेबाज इस मैदान का रह चुका है, उसके हाथ से आपको ये पारितोषिक मिला है. बहुत उम्दा, बहुत बढ़िया, बहुत ही बढ़िया गेंदबाजी किया आपने. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.